नमस्कार. चांगलं कसं आहे? बरं आहे बरं आहे बरं आहे ना? हा बरं आहे. कधी आले मेंढ्या वळून? मेंढ्या आता 6:15 मेंढ्या घरी आलेले आहे. उजूक मेंढ्या घरी थोडा पाय मोकळा केला म्हणजे जनावराला फुलं हा हा फ्रेश झाल्या मेंढ्या आल्या. नमस्कार. तर डिगुदाजी किती प्रकारच्या मेंढ्या आपल्याकडे आपल्याकडे आता? 2-4 प्रकारच्या मेंढ्या आहेत. तर विशेष चांगल्या जातीची मेंढी दाखवा ना आम्हाला. माडगळ का? हा, कोणती बरं चांगली? हे बघ माडगळ हे बघ. तिला घ्या बरं इकडे पाहून माहिती सांगा बरं तिच्याबद्दल. Pure माडगळ. म्हणजे तिथं होताना कोकरू आहे ना चांगलं जातीवान ते होताना 5-6 किलोचं कोकरू होतं आईच्या पोटातून बाहेर निघताना. आणि मोठी जाते भाई स्ट्रॉंग. हा. साधारण 50 किलोची मेंढी असं नाही. हा तर काय वैशिष्ट्य आहे? किती कोकर देते बरं? 2 देते. 2. काय म्हणते? मांडगळ. माडगळ अं, कुठली जाती? ही 8 पडेसाची आटपाडी पंढरपूर. पंढरपूर. 3 कोकर देते का? 3 देतीत कधी 2 देतीत शक्यता हिचं कोकरू कोकरू आहे का दाखवायला आपल्याकडे? आहे ना आहे ना. दाखवा ना. हे पहा प्रेक्षकांना दाखवा बरं कोकरू आता. आता समजा हे 3 दिवसाचं कोकरू आहे तुम्हाला दाखवून राहिलो मी. दाखवा बरं. हे बघ 3 दिवसाचं कोकरू झालेलं आहे फक्त खाली. हे पहा मित्रांनो, फक्त 3 अजून दिवसाचं नाळ सुद्धा नाही तुटला त्याचा. कोकरू आहे 3 आणि दिवसाचं. उचट लांबट असत. 3 दिवसाचं केवढं कोकरू आहे पहा. हे पहा तर उत्पन्नाला भारी आहे. कोकरू उत्पन्नासाठी ही मांडगळ जातीची मेंढी खूप विशेष आहे बरं का मित्रांनो. मेंढी 50 किलोची असते जवळजवळ. आणि हे पहा हे कोकरू फक्त 3 दिवसाचं आहे. आणि तीनच किती दिवसाचं. किती दिवसात विकायला येईन बरं? आता हे कोकरू जर 2.5 महिने सांभाळलं तर 8,000 8,500 आले. फक्त 2.5 महिन्याचे. हा 2.5 महिने. तर मित्रांनो पहा किती छान असं कोकरू आहे आणि जबरदस्त असं उचाट लांबाट. आपण कोकरू पालनासाठी या जातीची निवड करू शकता, मांडगळ जातीची. आता हे कोकरू 15 दिवसाचं आहे आपलं. आता हे पहा 15 दिवसाचं 15 दिवसाचं आहे. किती जबरदस्त कोकरू आहे मांडगळ जातीचं. तर मांडगळ जातीच्या मेंढीबद्दल आता आम्हाला माहिती सांगा ना, ती समजा किती रुपयापर्यंत बसते काय ते? माडगळ मेंढी घेतली तशी 30,000 25,000 20,000. हम्म. पण ते काही लोकांना अभ्यास कमी असतो ते काय म्हणतात चांगल्या मेंढीला कमीच पैसे वांगल्या म्हणजे हलक्या मेंढीला कमीच पैसे म्हणतात. मांडगळला थोडे जास्त पैसे लागतात. माडगळला 30,000 रुपये लागतात कमीत कमी सरासरी. कोकरासाठी चांगली आहे बुवा. हा कोकरासाठी उत्पन्नासाठी होताना तिचं कोकरू 5-6 किलोचं कोकरू होतं हा. आणि उचट लांबट राहते ती. अजून कोणकोणत्या जातीचे मेंढ्या आहे आपल्याकडे? आपल्याकडे थोडेफार गावरान पण आहे हा. आणि विजापुरी भेसळ पण आहे. विजापुरी. हा सगळ्यात चांगली मेंढी कोणती वाटली मग तुम्हाला? मग आम्हाला सगळ्यात चांगली म्हणजे भेसळ मेंढी चांगली आहे. बेसळ हा भेसळ म्हणजे मेंढी क्रॉस बा. क्रॉस मेंढी असते ना हां. ती आजार काढत नाही. आजार कशी काढत नाही तर ती मानून घेते सारं असे. आणि मेंढ्या जर समजा पावसात भिजल्या तर कोणती मेंढी त्याला प्रतिकार करायला चांगली आहे बुवा? असं भेसळ मेंढी चांगली आहे. भेसळच ना. हा हम्म. भेसळ कोणती जात आहे दाखवली? हा भेसळ आहे. दाखवा ना एखादी. भेसळ मेंढी आहे. तर हे बघा मित्रांनो, ही क्रॉस भेसळ मेंढी आहे. उत्कृष्ट अशी रोगप्रतिकारक क्षमता आहे तिच्यात. ही पांढरी मेंढी बघू शकता. हा. तर खूप छान छान मेंढ्या आहे दिगंबररावांकडं. तुम्ही मित्रांनो मेंढी पालन करू शकता. वेगवेगळ्या मेंढ्या वेगवेगळ्या जातीच्या पाळल्या तर त्याच्यातून आपल्याला एक चांगला उत्कृष्ट अनुभव येतो आणि खूप चांगला व्यवसाय हा. कधी पण उत्पन्नाला फायदा आहे कधी पण तुम्हाला माहिती जर भेटली तरी दिगंबररावकडे खूप अनुभव आहे. 15-16 वर्षाचा. कर्नाटकला 1,000-1,200 रुपये किलो मटण चालू आहे. मेंढ्यांचं मटण 1,000-1,200 रुपये किलो विकू राहिलं आपल्या सध्या. भागात श्रामपूर तालुक्यात 800 रुपये किलो आहे, 850 रुपये किलो आहे. आपल्या भागात सुद्धा. ओरिजिनल देत नाही हम्म. दुकानदार. आणि आपल्याकडे कसं इथून जरी नेले आपल्याकडून लोक येतात नेते. इथून नेते बुवा. हा लोक येतात नेतात आपल्याकडे. तर कोणाला लागलं तर तुम्ही देऊ शकता ना. हा देतो आम्ही 10-15. आता गाभण मेंढ्या पण देता का हा जसं म्हणून तसं देतो आम्ही. ब्रीडसाठी? तर मित्रांनो यांना संपर्क साधा तुम्ही. आम्ही यांचा नंबर व्हिडिओमध्ये टाकणार आहोत, डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकणार आहोत. तर धन्यवाद दिगंबरराव धन्यवाद. माहिती दिल्याबद्दल. वेळोवेळी अशी माहिती देत चला प्रेक्षकांना. नमस्कार. नमस्कार.